आखाती देशातील युद्धामुळे भारतामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे। अनेक शहरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावलेल्या आहेत। मात्र नाशिकमध्ये यावर उपाय काढण्यात आलाय। पुरवठा विभागानं ग्राहकांच्या मदतीसाठी एक नियंत्रण कक्ष सुरू केला आहे। या नियंत्रण कक्षाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। नाशिक शहरामध्ये सिलेंडरचं वितरण सुरळीत व्हावं, कुठल्याही तक्रारी येऊ नये या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागानं नियंत्रण कक्षाची स्थापना केलेली आहे। आपण बघू शकतो आपत्कालीन कक्षामध्येच हे नियंत्रण कक्ष आता सुरू झालेला आहे। यामध्ये 2 नंबर्स हे डेडिकेटेड या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि ज्यावर सर्वसामान्य नाशिककर कुठल्याही प्रकारची तक्रार या ठिकाणी पुरवठ्याच्या बाबतीत करू शकतात। काही लोकांना 2 दिवसापासून बुकिंग होत नव्हती, मग त्यावेळेस लोक पॅनिक झाले। मग बुकिंग झाली नाही तर काय सिच्युएशन आहे, कशामुळे होत नाही आहे, कुणाला विचारावं हे त्यांच्या लक्षातच येत नव्हतं। त्यामुळे मग आपण पुरवठा विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे। 2 नंबर दिलेले आहेत आपण त्यांना। तर त्या नियंत्रण कक्षामध्ये आपले 24 तासासाठी आपले कर्मचारी राहतील 2 शिफ्टमध्ये। आता कालपासून तर साईट चालू झाली आहे, बुकिंग व्यवस्थित होत आहे, पण बुकिंग होत नाही किंवा सिलेंडर आपण बुक केलं पण सिलेंडर 4-5 दिवस झालं सिलेंडर घरी आलंच नाही, अशा परिस्थितीमध्ये लोकांनी ग्राहकांनी या नंबरवरती फोन करून कळवावं काय सिच्युएशन आहे, कशामुळे होत आहे, सगळ्या गोष्टी ह्या आम्ही तुम्हाला तिथून सांगून देऊ। त्याची शहरातली परिस्थिती काय आहे, किती पुरवठा आपण केला जातो आणि किती मागणी आहे? सध्या आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये 135 एकूण गॅस एजन्सी आहेत। तर 135 गॅस एजन्सीमध्ये टोटल 46,000 सिलेंडरचा पुरवठा डेली चालू आहे आपल्या इथं। आणि या पॅनिक सिच्युएशनच्या अगोदरसुद्धा तेवढाच पुरवठा होता आणि सिच्युएशन आल्यानंतरसुद्धा नाशिक जिल्ह्यासाठी तेवढाच पुरवठा येत आहे। जिल्ह्यासाठी कसल्याही पद्धतीनं कसल्याही प्रकारचे कमी सिलेंडर उपलब्ध होत नाही आहेत, पाहिजे तेवढे सिलेंडर इथं उपलब्ध होत आहेत। सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा किंवा ज्या काही अफवा पसरत आहेत तुटवड्याबद्दलच्या त्या दूर व्हाव्यात या दृष्टिकोनातून हा नियंत्रण कक्ष कार्यरत झालेला आहे। सर्वसामान्य नाशिककरांनी याबद्दल कक्षाशी संपर्क साधून आपल्या अडचणी सोडून द्याव्यात असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।